मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील सातरळ तांभेरे हा रस्ता सध्या जिल्हा परिषद अंतर्गत आहे, त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी निधी मिळण्यास अडचण निर्माण होते। लवकरच तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून चांगल्या प्रकारचा रस्ता करण्यात येईल, असं आश्वासन खासदार निलेश लंके यांनी दिलंय। राहुरी तालुक्यातील सातरळ आणि तांभेरे रस्त्याच्या प्रश्नाबाबत किरण कडू यांच्या नेतृत्वाखाली सातरळ, तांभेरे, धानोरे आदी गावांमधील ग्रामस्थांचे गेल्या 5 दिवसांपासून राहुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होतं। 3 जुलै रोजी आंदोलनाच्या 5व्या दिवशी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी राहुरी इथे येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। यावेळी खासदार लंके म्हणालेत की सातरळ आणि तांभेरे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। तो रस्ता लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येईल आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून चांगल्या प्रकारचा रस्ता बनवण्यात येईल। मात्र परिसरामधील शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मी माझ्या खासदार निधीमधनं निधी उपलब्ध करून देतो आणि येत्या 8 दिवसांमध्ये सदर रस्त्याची डागडुजी आणि दुरुस्ती करण्याचे काम सुरू होईल, असं आश्वासन खासदार लंके यांनी दिलंय। तर त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं। या प्रसंगी किरण कडू म्हणालेत की सातरळ आणि तांभेरे रस्त्याची दयनीय अवस्था, परिसरामधील नागरिक आणि विद्यार्थ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय। खासदार निलेश लंके यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आमचे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत। पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। मात्र सदर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी न लावल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किरण कडू यांनी दिलाय। आमचे युवक नेते किरणराव कडू यांनी एक 5 दिवसापासून धरणे आंदोलन केलं। त्या भागातील सगळे गावातील ग्रामस्थ, आमची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। सातरळ ते तांभेरे रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे, म्हणजे आज त्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं, खड्ड्यामुळं, पावसाचं पाण्यामुळं तो रस्ताच पूर्ण बंद झाला। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या स्कूल बस जातात, शाळेसाठी ज्या बस जातात, त्या बससुद्धा महामंडळ SD महामंडळाने सांगितलं की तो रस्त्याची दुरुस्ती करा, तरच आम्ही त्या गाड्या पुढं पाठवू। शेवट ते त्यांच्या जागेवर योग्य आहे। तर ह्या रस्त्याची दुरावस्था असल्यामुळं माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना शाळेला जाता येणार, रहदारीची दुरावस्था झाली। त्या मागणीच्या संदर्भात ही सगळी मंडळी एक 5 दिवसापासून धरणे आंदोलन चालू होतं। त्यामध्ये आता आम्ही जिल्हा परिषदच्या शिवंशी, काल मी बोललो, त्यांच्याकडून आम्ही एक पत्र घेतलं की जिल्हा परिषदला खऱ्या अर्थाने अख्ख्या जिल्ह्यामध्ये 1.5 ते 2 कोटी रुपये डागडुजीसाठी किंवा इतर काही खर्चासाठी असतात। त्यामध्ये ते रस्ता होऊ शकत नाही, कारण त्या रस्त्याचं इस्टिमेट केलं तर 1,80,00,000 रुपये इस्टिमेट होते। मग त्या रस्त्याला आम्ही पुढं DPTCकडे पैसे मागितले, जिल्हा नियोजन शाखेकडे पैसे मागणी केली। त्याचबरोबरीने तो जिल्हा परिषदचा रस्ता आहे, त्याला आता PWDकडे वर्ग करण्यासाठी पण फाईल केलेली आहे। मी आता गडकरी साहेबांचा माझा फोन झाला नाही, पण त्यांच्या PS ला फोन लावला आणि लवकरात लवकर PWD वर्ग झाल्यानंतर त्याला
PMJSYमध्ये घेऊन तो रस्ता पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करण्याचं काम करू. पण आता सध्या ह्या सगळ्या गोष्टीला प्रोसेसला वेळ लागणार आहे. कारण आत्ता आपल्याला रहदारी चालू झाली पाहिजे, मुलं शाळेत गेले पाहिजे. त्यासाठी मी माझ्या फंडातून त्या रस्त्याची कशी आपल्याला चांगली डागडुजी करून आपल्याला त्या रस्ता पूर्ववत कसा चालू करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता जी जरी डागडुजी केली ती काय लॉंग लाईफ डागडुजी होऊ शकत नाही, पण एक तात्पुरत्या स्वरूपात जरी आपण डागडुजी केली, एक 4-5 महिने जरी तो रस्ता व्यवस्थित राहिला तर आपण 4-5 महिन्यामध्ये त्याला निधी आणून ते मंजूर करणारच. साहेब, सातरळ तांबेरे एक नाही आहे, अनेक समस्या आहे. परंतु सध्या तरी आम्ही एकच समस्या म्हणून या आंदोलनामध्ये उतरलो. एकच समस्या घेऊन आम्ही या आंदोलनाचा अवलंब या ठिकाणी हे केला. परंतु आमचा सोनगावचे रस्ते असतील, आमचे धानोरे गावातले रस्ते असतील, आम्ही नेहमी भाषणामध्ये मी सांगतो की सातरळ, सोनगाव, धानोरे म्हणजे आमचे राहुरी तालुक्यातलं कारगिल आहे. आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं, नेहमीच दुर्लक्ष होतं. तर सातरळ, सोनगाव, धानोऱ्याकडनं जो राहता तालुक्यालाही जोडणारा रस्ता आहे, संगमनेर तालुक्यालाही जोडणारा रस्ता आहे, तर तो प्रमुख रस्ता हा तालुक्याला येणारा राहुरीला, म्हणजे तिकडनं शेतीमाल, आमचे कांदे असतील, काय मार्केट कमिटीला येणारा जो भाजीपाला असेल, दुधाचे टँकर आहेत आमच्या इकडं 3 दुधाचे प्लॅन्ट आहेत, मोठे मोठे टँकर त्या भागातून जातात. तर त्या रस्त्याचा वापर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात. 1001 विद्यार्थी आमच्या गावामध्ये शाळे कॉलेजसाठी येतात. तर आज त्यांचे सगळ्यांचे हाल चाललेले आहेत. तर सध्या तरी आम्ही हाच रस्त्याचा एक प्रमुख समस्या घेऊन शासनाच्या पुढं आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तर मी पाठपुरावा करतोच आहे. त्याची दर्जोन्नती झाली पाहिजे. प्रधानमंत्री ग्रामसडक असेल, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, कशात तरी तो घेऊन तो रस्ता झाला पाहिजे, त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे, अशी आमची आग्रही आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.